या भूतलावर आता सध्या 200 ते 250 देश अस्तित्वात आहेत. प्रत्येक देशाचा नेता काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. तशीच आत्ता एक घटना घडलेली आहे. नुकत्याच अमेरिकेमध्ये इलेक्शन्स पार पडले. त्या ठिकाणी जुनं सरकार पडलं, नवीन ट्रम्प सरकार अस्तित्वात आलं. नमस्कार, मी भाऊसाहेब नेटके. आपण पाहतात भाऊसाहेब ट्रिक. आजचा विषय इमिग्रेंट्स मायग्रंट किंवा डंकी मारून प्रदेशात गेलेले भारतातले नागरिक किंवा इतर देशातले नागरिक. अमेरिकेच्या निवडणुका झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे सूत्र हातात घेतले आणि लगेच काहीतरी बदल करायला सुरुवात केली. असाच एक महत्त्वपूर्ण बदल त्यांनी केला, तो म्हणजे युरोपकडच्या देशात आणि खास करून अमेरिकेमध्ये इमिग्रेंट्सची संख्या जास्त असते. मग ते लॅटिन कंट्रीजमधले असतील किंवा आफ्रिकेमधले असतील किंवा एशियामधले आपल्या काही चीन आणि भारतातले काही जे इमिग्रंट्स असतात, अलिगल इमिग्रंट्स, ते त्या ठिकाणी जातात. चांगल्या प्रकारची नोकरी किंवा पैसा कमवण्याच्या आशेने त्या ठिकाणी जातात. परंतु प्रत्येकालाच आपण व्हिसा मिळेल किंवा परवाना मिळेल असं काही नसते. त्यामुळं बहुतांशी लोक मागच्या काही काळामध्ये इलिगल इमिग्रंट्स किंवा डंकी मारून त्या ठिकाणी त्या देशामध्ये जातात. मोठे पैसे कमवण्याचं त्यांचं स्वप्न असते. नंतर आत्ता ट्रम्पनं एक निर्णय घेतला, जो की आपल्या देशामध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्या जे इमिग्रंट्स आहेत, इलिगल इमिग्रंट्स आहेत, डंकी मारून त्यांच्या देशात पोहोचलेले आहेत. डंकी पिक्चर आपण पाहिलेला आहे शाहरुख खानचा. तशाच प्रकारची डंकी मारून जे लोक त्यांच्या देशात पोहोचलेले आहेत, मग ते कुठल्याही कंट्रीजचे असो, ते त्यांनी त्या कॅम्पमधून उचलले, लष्कराच्या विमानात भरले आणि आपापल्या देशामध्ये डिपोर्ट केले. म्हणजे त्या देशाच्या विमानतळावर नेऊन सोडून दिले. आपल्या देशामधले काही इलिगल इमिग्रंट्स त्या कंट्रीनं, अमेरिकेनं, डोनाल्ड ट्रम्पनं हातात हातकड्या, पायात बेड्या आणि साखळदंडानं बांधलेले जे इमिग्रंट्स आहेत त्यांना विमानात बसवलं आणि आपल्या देशात डिपोर्ट केलं. ते आपल्या देशात स्वीकारले सुद्धा. परंतु एक मुद्दा असा आहे, कोलंबिया नावाचा देश आहे लॅटिन अमेरिकेमधला, अमेरिकेच्या जवळ असलेला, त्यानं एक धाडस केलं आणि त्यांच्या देशातले जे काही इलिगल इमिग्रंट्स आहेत ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनं परत पाठवले होते. त्या इमिग्रंट्सच्या बाबतीमध्ये त्या कोलंबियाच्या अध्यक्षानं एक निर्णय घेतला, माझे देशाचे नागरिक आहेत हे मी स्वीकारतो, परंतु ते तुमच्या देशामध्ये इलिगल आले आहेत हेही मी स्वीकारतो, परंतु ते गुन्हेगार नाहीत. त्यामुळं तुम्ही त्यांना, मी या ठिकाणी त्यांना स्वीकारत नाही, तुम्ही त्यांना जे काही नागरिक विमान आहे त्या नागरी विमानामध्ये बसून परत पाठवावं, मी त्यांना स्वीकारण्यास तयार आहे. असं धाडस आपल्या देशानं दाखवलं नाही किंवा आपल्या देशांच्या ते लक्षात आलं नसेल, परंतु खास करून त्या कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचं कौतुक केलं पाहिजे. त्यानं ते डिपोर्ट केलेले त्याचे जे काही इलिगल इमिग्रंट्स आहेत, त्याच्या देशातले जे काही नागरिक आहेत, त्यांना आश्वासित केलं, विमानात जाऊन आश्वासित केलं, मी तुम्हाला स्वीकारण्यास तयार आहे, परंतु तुम्ही आरोपी नाही आहेत. आणि ते विमान त्यानं परत पाठवलं लष्कराचं. सोबतच दुसरे 2 विमान पाठवले, प्रवासी विमान, आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या देशामध्ये त्यांनी पुन्हा घेऊन आले. स्वतःच्या विमानात त्यांना बसून आणलं. एक प्रकारे ही डोनाल्ड ट्रम्पच्या थोबाडात मारलेली चपराक आहे. कारण काय, तर त्याच्या देशात गेलेले इमिग्रंट्स हे इमिग्रंट्सच आहेत, अलिगल आहेत, परंतु ते गुन्हेगार नाहीत. पैशाच्या आशेने, लालसेने, त्यांच्या देशातल्या गरिबीमुळे ते तुमच्याकडे आलेले आहेत. त्यांना गुन्हेगारांची वागणूक देणं हे मानवतेत बसत नाही. देशामध्ये किंवा जगात मानवतेचा, मानवाधिकार कायदा लागू आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आता तरी ट्रम्पचे डोळे उघडतील की नाही, किंवा पैशाचा माज किंवा वर्चस्ववाद त्याच्या जे डोक्यात बसलेला आहे तो कुठंतरी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षानं हाणून पाडलेलं आहे. मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो.